It's RP style. जय ईश्वरा मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल RK क्रिएशन 77 वरील एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण कोणत्या टॉपिकवरती बनवणार आहे ते तुम्हाला प्रिव्ह्यू बघून कळलेच असेल। तर आजच्या व्हिडिओचं मटेरियल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे, तर तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या व व्हिडिओ आवडल्यास आजच्या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो। तसे मित्रांनो, जर तुम्हाला कॅपकटचं प्रीमियम व्हर्जन पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। टेलिग्राम चॅनलवरती कॅपकट दिले आहे, तर तुम्ही तिथून ते डाउनलोड करून घ्या। जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ बनताही कुठलाही प्रॉब्लेम आला तर आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा। इंस्टाग्राम आयडीची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तुमचं कॅपकट ओपन करा। ओपन केल्याच्या नंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं। त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला ते व्हिडिओ ॲड करा। नंतर ॲडवरती क्लिक करा मित्रांनो, आणि हा व्हिडिओ तुम्ही आपल्या अलाइट कॅपकटमध्ये ॲड करायचा। त्यानंतर व्हिडिओच्या एंडिंगमध्ये येऊन एडिटिंग नावाचा पेज तुम्ही इथून डिलीट करा। नंतर थोडं समोर या मित्रांनो, तर मित्रांनो तुम्ही 4 सेकंदावरती या आणि व्हिडिओवरती क्लिक करायचं। व्हिडिओवरती क्लिक करा मित्रांनो, खाली स्प्लिटवरती क्लिक करून हा व्हिडिओ कट करा। थोडं समोर या मित्रांनो, 5 सेकंदावरती इथं सुद्धा तुम्ही स्प्लिटवरती क्लिक करून हा व्हिडिओ कट करून घ्या। थोडं समोर आहे मित्रांनो, 6 सेकंदावरती इथे सुद्धा तुम्ही स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ कट करून घ्यायचा। त्यानंतर थोडं समोर आहे 8 सेकंदावरती आणि इथे सुद्धा स्प्लिटवरती क्लिक करून हा व्हिडिओ कट करून घ्यायचा। त्यानंतर मित्रांनो 9 सेकंदावरती सुद्धा तुम्ही स्प्लिट करून घ्या हा व्हिडिओ। तर मित्रांनो व्हिडिओ प्ले करून तुम्ही कट करून घ्यायचा। जर तुम्हाला व्हिडिओ कट करताना कोणताही पार्ट तुमचा बीट सोडून दुसरीकडे गेला पाहिजे नसा। त्यानंतर मित्रांनो थोडं समोर या 10 सेकंदावरती यायचं मित्रांनो, व्हिडिओवरती क्लिक करा आणि स्प्लिटवरती क्लिक करून हा व्हिडिओ कट करून घ्या। त्यानंतर मित्रांनो थोडं समोर यायचं 11 सेकंदावरती व स्प्लिटवरती क्लिक करून हा व्हिडिओ कट करून घ्या। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ स्प्लिटवरती क्लिक करून कट करून घ्यायचा। तर चला मित्रांनो, थोडं समोर या 17 वरती क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ स्प्लिटवरती क्लिक करून कट करून घ्यायचा। तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे जर व्हिडिओमध्ये दाखवल्या प्रकारे तुम्ही स्प्लिटवरती क्लिक करून हा व्हिडिओ कट करून घ्या। तर मित्रांनो व्हिडिओ कट झाल्याच्या नंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला पहिल्या पार्टवरती क्लिक करून तुम्ही थोडं समोर या मित्रांनो, रिप्लेसवरती क्लिक करायचा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला तुम्ही तो फोटो डाउनलोड केलेला फोटो तुम्ही इथे ॲड करून घ्या। सिंपल तुम्ही तो फोटो घ्या, याला थोडं आपल्या रेशो इतकं वाढून घ्यायचं। नंतर मित्रांनो थोडं समोर या 4 सेकंदावरती या पार्टवरती क्लिक करा। थोडं समोर या मित्रांनो, समोर आल्याच्या नंतर आपल्या रिप्लेसवरती क्लिक करा आणि फोटोमध्ये येऊन तोच फोटो तुम्ही ॲड करून घेता, किंवा तुम्ही वेगवेगळे फोटो सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता। त्यानंतर मित्रांनो थोडं समोर या नेक्स्ट पार्टवरती रिप्लेसवरती क्लिक करा आणि फोटोमध्ये येऊन तोच फोटो तुम्ही इथे ॲड करून घ्यायचा। ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही 6 सेकंदावरती या रिप्लेसवरती यायचा। तर मित्रांनो थोडं समोर येऊन तुम्ही डुप्लिकेटच्या समोर रिप्लेसवरती क्लिक करा, फोटोमध्ये येऊन तो फोटो इथे ॲड करायचा। याला आपल्या रशीद वाढून घ्यायचं मित्रांनो। वाढवल्याच्या नंतर परत तुम्ही या फोटोला डुप्लिकेट करून आणि ओव्हरलेमध्ये येऊन हा व्हिडिओ आपल्या 6 सेकंदावरती यायचा। याला हा पार्ट ॲड करायचा। हा फोटो ॲड केल्याच्या नंतर सिंपल या फोटोवरती क्लिक करून तुम्ही थोडं लहान करून घ्या। थोडं समोर या मित्रांनो, नेक्स्ट पार्टवरती 7 सेकंदावरती थोडं समोर आल्याच्या नंतर रिप्लेसवरती क्लिक करायचं, फोटोमध्ये या आणि हाच फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचा। याला सुद्धा थोडं आपल्या रेशेत वाढून घ्यायचं मित्रांनो। परत थोडं समोर या, समोर आल्याच्या नंतर आपल्या नेक्स्ट पार्टवरती क्लिक करायचं। नेक्स्ट पार्टवरती क्लिक केल्याच्या नंतर रिप्लेसवरती यायचं मित्रांनो। रिप्लेसमध्ये येऊन तुम्ही फोटोमध्ये या, फोटोमध्ये आल्याच्या नंतर तोच फोटो तुम्ही तो ॲड करून घ्यायचा। ॲड झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही 9 सेकंदावरती यायचं। 9 सेकंदावरती आल्याच्या नंतर या पार्टवरती क्लिक करून परत एकदा तुम्ही रिप्लेसवरती क्लिक करा आणि तोच फोटो इथं ॲड करून घ्यायचा। तर मित्रांनो व्हिडिओ हा पूर्ण बघा, लवकरात लवकर तुम्हाला समजेल।
तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला आपली जे काही पार्ट वाढले आहे व्हिडिओचे तेवढ्या पार्ट मध्ये हाच फोटो तुम्ही रिप्लेस वरती क्लिक करून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही हा फोटो ऍड करता. त्यानंतर थोडं समोर आहे मित्रांनो, नेक्स्ट पार्ट वरती क्लिक करा. रिप्लेस वरती क्लिक करून फोटो मध्ये या, तोच फोटो इथे ऍड करा. याला थोडं वाढून घ्यायचा. वाढून घेतल्याच्या नंतर हा फोटो तुम्ही इथून डुप्लिकेट करून घ्या आणि ओव्हरले वरती क्लिक करून आपल्याला हा फोटो मागच्या फोटो जिथे तुम्ही जो फोटो डुप्लिकेट केला तिथे तो फोटो ऍड करा. त्यानंतर थोडं समोर मित्रांनो 12 सेकंदावरती परत रिप्लेस वरती क्लिक करायचं आणि फोटो मध्ये यायचं. फोटो मध्ये आल्याच्या नंतर हाच फोटो तुम्ही इथे ऍड करून घ्यायचा. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आपली फोटो तुम्ही ऍड करून घ्यायचे. परत मित्रांनो थोडं समोर आल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट फोटोला सुद्धा आपल्याला डुप्लिकेट करून ओव्हरले मध्ये ऍड करून घ्यायचा. त्यानंतर मित्रांनो हा फोटो डुप्लिकेट करा. ओव्हरले मध्ये येऊन हा मागच्या पार्टला 13 सेकंदावरच्या फोटोला हाच फोटो ऍड करायचा. तर मित्रांनो या नेक्स्ट पार्ट वरती क्लिक करा. रिप्लेस मध्ये यायचं आणि फोटो वरती क्लिक करून तोच फोटो तुम्ही इथं ऍड करायचा. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचा फोटो तुम्ही ऍड करायचा. ऍड झाल्याच्या नंतर परत नेक्स्ट पार्ट वरती क्लिक करायचं. रिप्लेस वरती यायचं. फोटो मध्ये येऊन तोच फोटो तुम्ही इथं ऍड करायचा. याला सुद्धा आपल्या साईज इतकं वाढून घ्यायचं. नंतर मी थोडं समोर आहे नेक्स्ट पार्ट वरती वरती फोटोवरती क्लिक करून तो फोटो सुद्धा इथे ऍड करून घ्यायचा. परत मित्रांनो तुम्ही 17 सेकंदावरती या पार्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर रिप्लेस वरती क्लिक करायचं आणि फोटो मध्ये येऊन तोच फोटो तुम्ही ऍड करायचा. याला सुद्धा थोडं वाढून घ्यायचं. वाढवल्याच्या नंतर मित्रांनो नेक्स्ट पार्ट वरती या तुम्ही 18 सेकंदावरती रिप्लेस वरती क्लिक करा. फोटो मध्ये या आणि तोच फोटो इथे ऍड करायचा. ऍड केल्याच्या नंतर याला डुप्लिकेट वरती क्लिक करायचं मित्रांनो. डुप्लिकेट झाल्याच्या नंतर ओव्हरले मध्ये हा फोटो 18 सेकंदावरच्या फोटोच्या मागे ऍड करून घ्यायचा. तर अशा प्रकारे मित्रांनो ऍड होईल फोटो. तर नेक्स्ट पार्ट वरती या, रिप्लेस वरती क्लिक करा आणि फोटो मध्ये या. फोटो मध्ये आल्याच्या नंतर हाच फोटो तुम्ही परत सुद्धा ऍड करायचा. आणि तुम्ही जर वेगवेगळे फोटो सुद्धा ऍड केले असतील तर आपले फोटो व्यवस्थित डुप्लिकेट करून ओव्हरले मध्ये त्याच प्रकारे तुम्ही ते फोटो ऍड करून घ्यायचे. तर मित्रांनो थोडं समोर या. समोर आल्याच्या नंतर रिप्लेस वरती क्लिक करा आणि फोटो मध्ये या मित्रांनो आणि हा फोटो इथं ऍड करून घ्यायचा. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपले जे काही फोटो राहिले असतील ते फोटो सर्व तुम्ही ऍड करून घ्या. तर मित्रांनो तुमचे फोटो ऍड झाल्याच्या नंतर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं. स्टार्टिंगला आल्याच्या नंतर थोडं बॅक या. बॅक आल्याच्या नंतर ऑडिओ वरती क्लिक करा आणि एक्सट्रेज वरती क्लिक करून तेच व्हिडिओ तुम्ही परत येता. एक्सपोर्ट ऑडिओ वरती क्लिक करून हा ऑडिओ ऍड करता. त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलचं नेट ऑन करायचं. ऑन केल्याच्या नंतर मित्रांनो बॅक या. बॅक आल्याच्या नंतर आपलं टर्बो VPN कनेक्ट करून घ्यायचं. सिंपल तुम्ही टर्बो VPN वरती क्लिक करा. थोडं लोड होईल मित्रांनो टर्बो VPN. लोड झाल्याच्या नंतर तुम्ही टॉप टू कनेक्ट वरती क्लिक करून हा टर्बो VPN कनेक्ट करून घ्या. तर मी थोडं स्टॉप करतो मित्रांनो. तर मित्रांनो टर्बो VPN कनेक्ट झाल्याच्या नंतर परत आपलं कॅपकट ओपन करा. तर मित्रांनो मी इफेक्ट ऍड केलेला प्रोजेक्ट ओपन करून घेतो. इफेक्ट व ॲनिमेशन ऍड केलेला प्रोजेक्ट ओपन झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पहिल्या फोटोवरती क्लिक करा मित्रांनो आणि इथं इफेक्ट वरती क्लिक करायचं. इफेक्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करा आणि तुम्ही ट्रेंडिंग मध्येच तुम्हाला इथे एक इफेक्ट मिळेल. हायझोनिक ठरेल हा इफेक्ट मी या फोटोला ऍड करायचा. त्यानंतर नेक्स्ट थोडं समोर आहे मित्रांनो नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचा. त्यानंतर याला थोडं वाढून घ्या मित्रांनो. या फोटोवरती क्लिक केल्याच्या नंतर ॲनिमेशन मध्ये यायचं. ॲनिमेशन मध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही ॲनिमेशन लोड होते. त्यानंतर कॉम्बो वरती क्लिक करायचं. कॉम्बो वरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो पहिल्या फोटोला पेंडुलम 1 व दुसऱ्या फोटोला पेंडुलम 2 हा ॲनिमेशन ऍड करायचा. त्यानंतर नेक्स्ट फोटोला पेंडुलम 1 व त्याच्या समोरच्या फोटोला पेंडुलम 2 हा ॲनिमेशन ऍड करायचा. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 60 सेकंदावरती फोटो कट केला असेल त्या फोटोला झूम 1 हा ॲनिमेशन ऍड करा. नंतर नेक्स्ट फोटोला पेंडुलम 1 हा ॲनिमेशन ऍड करायचा.
त्याच्या समोरच्या फोटोला पेंडुलम टू हा एनिमेशन ऍड करा. नंतर मित्रांनो परत नेक्स्ट फोटोला पेंडुलम टू हा एनिमेशन ऍड करा. परत तुम्हाला 9 सेकंदावरती एक फोटो कट केलेला भेटेल. त्यानंतर याला झूम हा एनिमेशन ऍड करा. त्यानंतर झूम ऍड केल्यानंतर तुम्ही राईट वरती क्लिक करायचा. तर राईट वरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही थोडं समोर या. समोर आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही या फोटोला तुम्ही एनिमेशन वरती क्लिक करून झूम हा एनिमेशन ऍड करायचा. नेक्स्ट फोटोला पेंडुलम 1 व पेंडुलम 2 हा एनिमेशन तुम्ही आपल्या 11 सेकंदापर्यंत हेच एनिमेशन तुम्ही ऍड करायचे. ऍड केल्याच्या नंतर परत तुम्हाला कट केलेला फोटो दिसेल. या फोटोला तुम्ही झूम वन एनिमेशन ऍड करा. नेक्स्ट फोटोला पेंडुलम 1 व पेंडुलम 2 एनिमेशन ऍड करायचं. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हे एनिमेशन आपल्या 13 सेकंदापर्यंत 30 एनिमेशन ऍड करायचे पेंडुलम 1 व पेंडुलम 2. त्यानंतर मित्रांनो त्या फोटोला झूम वन हा एनिमेशन ऍड करा. ऍड झाल्यानंतर थोडं समोर आहे मित्रांनो. नेक्स्ट फोटोला पेंडुलम 1 हा एनिमेशन ऍड करतात. दुसऱ्या फोटोला पेंडुलम 2 हा एनिमेशन ऍड करतात. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हा एनिमेशन 16 सेकंदापर्यंत पेंडुलम 2 एनिमेशन ऍड करा. 16 सेकंदावरच्या फोटोला झूम वन एनिमेशन ऍड करायचा. नेक्स्ट फोटोला पेंडुलम 1 व पेंडुलम 2 हाच एनिमेशन तुम्ही ऍड करायचा. त्यानंतर 18 सेकंडच्या फोटोला झूम वन हा एनिमेशन ऍड करा. ऍड झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही थोडं समोर आहे मित्रांनो. नेक्स्ट फोटोला पेंडुलम 1 व पेंडुलम 2 एनिमेशन ऍड करायचे. तर हा तुम्ही 21 सेकंदापर्यंत एनिमेशन ऍड करा. 21 सेकंदाच्या फोटोला झूम वन हा एनिमेशन ऍड करा. ऍड झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही नेक्स्ट फोटोला पेंडुलम 2 हा एनिमेशन सर्व फोटोला ऍड करा. नंतर राईट वरती क्लिक करा मित्रांनो. राईट वरती क्लिक केल्याच्या नंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला आल्याच्या नंतर थोडं समोर आहे मित्रांनो. वर तुम्हाला काही अशा प्रकार फोटो दिसेल ओव्हरले मधला. पण याला एनिमेशन मध्ये या. तर मित्रांनो आपल्याला याला एनिमेशन ऍड करायचं. एनिमेशन वरती क्लिक करा. सॉरी मित्रांनो याला इफेक्ट ऍड करायचा नाही. बॅक या. बॅक आल्याच्या नंतर आपल्या एनिमेशन वरती क्लिक करा. कॉम्बो मध्ये या मित्रांनो. कॉम्बो मध्ये आल्याच्या नंतर या फोटोला जो पहिला कट केलेला फोटो ओव्हरले मध्ये त्या पहिल्या फोटोला तुम्ही 3D कार्ड 2 एनिमेशन ऍड करा. त्यानंतर राईट वरती क्लिक करायचं मित्रांनो. थोडं समोर या. त्यानंतर तुम्ही 9 सेकंदावरच्या फोटोवरती या. एनिमेशन वरती क्लिक करून कॉम्बो मध्ये 3D कार्ड 1 हा एनिमेशन ऍड करा ओव्हरलेवाल्या फोटोला. परत थोडं समोर आहे मित्रांनो. 11 सेकंदावरच्या फोटोला सुद्धा तुम्ही एनिमेशन मध्ये या. कॉम्बो मध्ये आल्याच्या नंतर याला ट्रायपॉड 1 हा एनिमेशन ऍड करता. नेक्स्ट फोटोवरती क्लिक करा. एनिमेशन मध्ये या मित्रांनो. कॉम्बो मध्ये या. ट्रायपॉड 2 हा एनिमेशन ऍड करायचा. परत नेक्स्ट फोटोवरती या मित्रांनो. एनिमेशन मध्ये या. कॉम्बो मध्ये आल्याच्या नंतर 3D कार्ड 2 एनिमेशन ऍड करायचा. त्यानंतर राईट वरती क्लिक करा मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती या. जे ओव्हरले मधले आपण फोटो कट केलेला आहे मित्रांनो त्या फोटोला तुम्ही हे एनिमेशन ऍड करायचे. नेक्स्ट फोटोवरती या मित्रांनो. एनिमेशन वरती या. कॉम्बो मध्ये आल्याच्या 3D कार्ड 3 एनिमेशन ऍड करायचा. तर अशा प्रकारे तुमचे एनिमेशन सर्व ऍड होतील. ऍड झाल्याच्या नंतर मित्रांनो परत तुम्ही 4 सेकंदापर्यंत यायचा. 4 सेकंदापर्यंत आल्याच्या नंतर बॅक या. बॅक आल्याच्या नंतर खाली इफेक्ट वरती क्लिक करा आणि आपल्या बॉडी इफेक्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो. त्यानंतर बॉडी इफेक्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ग्लोईंग लाईन मध्ये यायचं. ग्लोईंग लाईन मध्ये आल्याच्या नंतर पहिल्या फोटोला हा पहिला इफेक्ट ऍड करायचा. मित्रांनो कोणती लेन्स आहे ती ग्रामॅटिक लेन्स हा तुम्ही एनिमेशन सर मित्रांनो इफेक्ट 6 सेकंदापर्यंत ऍड करा व्यवस्थित. ऍड झाल्यानंतर थोडं समोर आहे मित्रांनो. 6 सेकंदावरती थोडं समोर आल्याच्या नंतर मित्रांनो परत बॉडी इफेक्ट मध्ये ग्लोईंग लाईन मध्ये या. ग्लोईंग लाईन मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला मॅग्निफिकेशन हा एनिमेशन इफेक्ट ऍड करता. तर हा इफेक्ट तुम्ही इथे ऍड करा. त्यानंतर परत डुप्लिकेट वरती क्लिक करून खालच्या इफेक्ट वरती क्लिक करा मित्रांनो. आणि हा सुद्धा तुम्ही 8 सेकंदापर्यंत ऍड करायचा. 8 सेकंदापेक्षा थोडं समोर आहे मित्रांनो एक फोटो सोडून. त्यानंतर परत बॉडी इफेक्ट वरती क्लिक करा. ग्लोईंग लाईन मध्ये तुम्हाला लाइटिंग बाउन्स नावाचा एक इफेक्ट मिळेल. तर तुम्ही तो इफेक्ट ऍड करता. त्यानंतर राईट वरती क्लिक करून तुम्ही हा इफेक्ट 10 सेकंदापर्यंत ऍड करा. ऍड झाल्यानंतर नेक्स्ट फोटोवरती या मित्रांनो 11 सेकंदावरती परत बॉडी इफेक्ट मध्ये यायचं. बॉडी इफेक्ट मध्ये आल्यानंतर ग्लोईंग लाईन मध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजी 3 नावाचा इफेक्ट मिळेल. त्यानंतर राईट वरती क्लिक करून हा इफेक्ट तुम्ही
13 सेकंदापर्यंत ऍड करा. ऍड झाल्याच्यानंतर थोडं समोर आम्ही जाऊन 13 सेकंदाचे थोडं समोर आल्याच्यानंतर इफेक्ट वरती आपल्या इफेक्ट वरती या बॉडी इफेक्ट मध्ये आल्याच्यानंतर ग्लोईंग लाईन मध्ये तुम्हाला कॉन्स्टन्स 3 नावाचा हा इफेक्ट मिळेल. कॉन्स्टन्स नावाचा हा तुम्ही 15 सेकंदापर्यंत ऍड करा. थोडं समोर आम्ही जाऊन 16 सेकंदावरती परत बॉडी इफेक्ट मध्ये यायचं आणि तुम्ही मेक्निकल नावाचा हा इफेक्ट तुम्ही इथं या फोटोला ऍड करा. त्यानंतर मित्रांनो थोडं समोर या. समोर आल्याच्यानंतर तुम्ही 15 ते 18 सेकंदाची नेटी परत बॉडी इफेक्ट मध्ये तुम्हाला काय तो टीम नावाचा फिल्म हा एक आहे आणि इफेक्ट मिळेल. तो इफेक्ट तुम्ही या फोटोला ऍड करा. त्यानंतर 21 सेकंदावरती मित्रांनो परत बॉडी इफेक्ट मध्ये येऊन तुम्हाला हेल्पर नावाचा एक इफेक्ट मिळेल. तो तुम्ही व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत लावून घ्या. नंतर आपल्या व्हिडिओ एक्सपोर्टिंग ऑप्शनवरती क्लिक करा मित्रांनो आणि व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये शो करा. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो आपण मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. धन्यवाद मित्रांनो.